आपलं फिजिक्सचं 9th चॅप्टर सुरू आहे, करंट इलेक्ट्रिसिटी. या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण पोटेन्शिओमीटर पर्यंतचे कन्सेप्ट कव्हर केल्या. यानंतर आपल्याला समोर जाऊन घ्यायचं आहे गॅल्व्हॅनोमीटर. आपण म्हणाय गॅल्व्हॅनोमीटर म्हणतात, पण ऍक्च्युअली त्याचा फुल फॉर्म आहे मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरचे खूप प्रकार आहेत. आपल्या सिलेबसला जे दिलेलं आहे ते आहे मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. परमनंट मॅग्नेट, परमनंट मॅग्नेट, मूव्हिंग कॉइल, गॅल्व्हॅनोमीटर. कन्स्ट्रक्शन बघितल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटरचं तुम्हाला लक्षातच येईलच तिथं परमनंट मॅग्नेट शब्द का आहे आणि मूव्हिंग कॉइल शब्द का आलाय गॅल्व्हॅनोमीटरच्या हेडिंग मध्ये ते लक्षात येईल. फर्स्ट ऑफ ऑल गॅल्व्हॅनोमीटर कशासाठी यूज करतात ते आपल्याला माहित झालं पाहिजे. गॅल्व्हॅनोमीटर एक असा डिव्हाइस आहे स्मॉल करंट मेजर करण्यासाठी आपण यूज करतात. स्मॉल करंट, सर्किट मधले लहान करंट मेजर करण्यासाठी आपण गॅल्व्हॅनोमीटरचा यूज घेतात. आणि गॅल्व्हॅनोमीटरचा रेंज सुद्धा खूप लहान आहे. रेंज येते गॅल्व्हॅनोमीटरचं 1 मिली अँपिअर किंवा अप टू 10 मिली अँपिअर्स पर्यंत. मिली अँपिअर्स मध्ये आपण गॅल्व्हॅनोमीटर तो करंट मेजर करू शकता. मिली अँपिअर्स मध्ये, मिली अँपिअर्स म्हणल्यानंतर ते खूप लहान झालं, लक्षात असू द्या. त्यानंतर आता हे जे करंट आहेत खूप लहान आहे. गॅल्व्हॅनोमीटर एका प्रिन्सिपलवर डिपेंड करते. एक कॉइल सस्पेंड करता आपण स्ट्रॉंग हॉर्सो मॅग्नेटच्या कॉन्केव्ह पोल पीसेस मध्ये. ते कॉइल काय करते, जेव्हा त्या कॉइल मधून करंट ट्रॅव्हल करते तेव्हा कॉइल डिफ्लेक्ट होते अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आणि ह्या डिफ्लेक्शनला एक पॉइंटर लावलेला असते. कॉइल जेव्हा मूव्ह करते पॉइंटर रोटेट करते. पॉइंटरच्या अगेन्स्ट एक स्केल अरेंज केलेलं राहते. त्या स्केलच्या अकॉर्डिंगली किती करंट फ्लो करायला ते मेजर करू शकता आपण. मी कन्स्ट्रक्शन ड्रॉ करतो, जे सांगितलं ते पूर्ण तुम्हाला लक्षात येईल. सपोज हे हॉर्सो मॅग्नेटचे 2 पोल पीसेस आहेत, कॉन्केव्ह पोल पीसेस. आता माझं एक हॉर्सो मॅग्नेट आहे. हे नॉर्थ पोल आहे, हे साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल. इथे एक सर्क्युलर कोर राहते, सर्क्युलर कोर असं सर्क्युलर राहते. ओके, कोर. आणि या कोरवर आपण कॉपर वाइंडिंग करायला, रेक्टँग्युलर कॉपर वाइंडिंग. त्याच्यावर अशी वाइंडिंग झालेली आहे. असं रेक्टँग्युलर वाइंडिंग केलं मी या कोरवर. ओके, आणि याला आपण सस्पेंड केल्या, पायवोट केल्या. इथे एक स्प्रिंग आहे आणि इथं पॉइंटर अरेंजमेंट आहे. पॉइंटर जसं जसं मूव्ह करते तसं आपल्याला वेगवेगळे सेक्शन्स भेटतात आणि त्यांना कॅलिब्रेट करून समोर मिली अँपिअर्स मध्ये आपल्याला कन्व्हर्जन करता येते. अँग्युलर स्केल म्हणून म्हणता येईल याला. खाली पण एक स्प्रिंग आहे, स्प्रिंग राहते. खालच्या स्प्रिंगचं काय काम आहे, जेव्हा करंट स्टॉप होते त्या पॉइंटरला ओरिजिनल 0 डिफ्लेक्शन मध्ये आणायचं काम खालच्या स्प्रिंगचं आहे.
जेव्हा करंट स्टॉप होते त्याला ओरिजिनल पोझिशन मध्ये आणायचं काम खालच्या स्प्रिंगचा राहते. आता याच्यामध्ये नॉर्थ टू साऊथ अशी मॅग्नेटिक फील्ड जाते. ऍक्च्युअली मॅग्नेटिक फील्ड रेडियल राहते. हे गोल आहे ना असं, इकडून येईल असं रॅडियल मॅग्नेटिक फील्ड. रॅडियल मॅग्नेटिक फील्ड. एक जर मी टॉप लेअरनं जर विचार केलो, वरून जर बघलो टॉप लेअर पासून, टॉप व्ह्यू पासून, तर हे आता इथं सर्क्युलर पार्ट आहे. अशी रॅडियल मॅग्नेटिक फील्ड आहे नॉर्थ टू साऊथ. कारण या कोरला प्रत्येका जागी हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय राहतात, परपेंडिक्युलर राहतात. तर मग इथं जेव्हा याच्यामधून करंट ट्रॅव्हल करते खालच्या डायरेक्शन मध्ये, इथं आता वाइंडिंग आहे कोरवर, इथं सपोज करंट असं खाली ट्रॅव्हल करायला, इथून वर जर चालला या कॉपर वाइंडिंग मध्ये, हे मॅग्नेटिक फील्ड अशी आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय सांगते, थंब, फोर फिंगर, थंब आपला पॉइंटर किंवा फोर फिंगर आणि मिडल फिंगर जर म्युच्युअली परपेंडिक्युलर ठेवलो, थंब, पॉइंटर आणि मिडल फिंगर जर म्युच्युअली परपेंडिक्युलर जर ठेवलो, थंब डायरेक्शन ऑफ फोर्स, मॅग्नेटिक फील्ड अँड करंट हे दाखवते करंट. थंब, पॉइंटर अँड मिडल फिंगर जर म्युच्युअली परपेंडिक्युलर ठेवल्या तर थंब इंडिकेट करते फोर्स, हे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आणि मिडल फिंगर करते डायरेक्शन ऑफ करंट. आता इथं बघा, मॅग्नेटिक फील्ड इकडं आहे आणि करंट डाऊनवर्ड्स आहे, तर फोर्स येते या जागी इकडच्या डायरेक्शन मध्ये, आउटवर्ड. हे टेक्स्टबुक मध्ये नाही, मी एक्सप्लेनेशन द्यायलो, लक्षपूर्वक बघा. हे बघा, मॅग्नेटिक फील्ड इकडे चालली, मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन मध्ये आहे अँड करंट डाऊनवर्ड्स आहे, तर फोर्स आउटवर्ड राहील. एक कॉइल किंवा कोर काय करेल, इकडच्या डायरेक्शन मध्ये रोटेट करेल, या डायरेक्शन मध्ये आउटवर्ड. ब्लॅक आउटवर्ड त्याचा रोटेशन होईल. मीन वाईल या जागी काय होईल, मॅग्नेटिक फील्ड इकडं आहे बट करंट कुठं आहे, या जागी अपवर्ड्स आहे. करंट आहे अपवर्ड, मॅग्नेटिक फील्ड इकडं आणि करंट अपवर्ड, तर डायरेक्शन ऑफ फोर्स काय होईल, इनवर्ड जाईल. हे जाईल असं मध्ये. तर हे दोन फोर्सेस सेम आहेत, यांचा मॅग्निट्यूड बट डायरेक्शन अपोजिट. एक आउटवर्ड चाललाय, एक इनवर्ड चाललाय. हे काय करतात, गोल फिरवतात या कोरला. या कोरला काय करतात, गोल फिरवतात. हे गोल असं फिरल्यामुळं, आणि गोल फिरायचा जो मॅग्निट्यूड आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट फ्लोईंग थ्रू द कॉइल वर डिपेंड राहते. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रोटेशन ऑफ द कोर. जेवढा जास्त करंट तेवढे जास्त रोटेशनचे स्पीड, आणि इथला फोर्स आणि इथला फोर्स झिरो राहते. बिकॉज करंट अँड मॅग्नेटिक फील्ड अपोजिट डायरेक्शन्स मध्ये आहेत आणि सेम डायरेक्शन्स मध्ये आहेत. सेम जमणार, म्युच्युअली परपेंडिक्युलर पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. आता इथे सपोज रोटेशन व्हायले, त्याच्या बेसिसवर ज्याप्रमाणे रोटेशन व्हायले त्या प्रकारे पॉइंटर काय करते, रोटेट करते. इथं पॉइंटर रोटेट करून आपल्याला वेगवेगळे डिफ्लेक्शन्स दाखवते. आता या डिफ्लेक्शन्सला कॅलिब्रेट करून आपण मिली अँपिअर्स मध्ये करंट मोजू शकता. हे अशा प्रकारे गॅल्व्हॅनोमीटर. परमनंट मॅग्नेट, बघा इथं आता शब्द परमनंट मॅग्नेट. मॅग्नेटचा मुवमेंट व्हायलाय का, नाही. मॅग्नेट काय आहे, परमनंट आहे. कोण मूव्ह करायलाय, कॉइल मूव्ह करायलाय. परमनंट मॅग्नेट हे कॉइल मूव्ह करायलाय तेव्हाच पॉइंटर रोटेट करते, इकडं तिकडं डिफ्लेक्शन दाखवते. कॉइल जर स्टेशनरी जर राहिला तर पॉइंटर डिफ्लेक्शन दाखवणार नाही आपल्याला, कॉइलचं रोटेशन व्हायलाय.
आणि कोणावर डिपेंडन्सी आहे त्या रोटेशनची? करंटवर. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट फ्लोईंग थ्रू द कॉईल. आणि करंट फ्लो करणं थांबल्यानंतर वापस हे पॉइंटर झिरोला येते. ते काम कोण करते? वर आणि खाली हे जे स्प्रिंग्स आहेत त्यांचं हे काम आहे. हेलिकल स्प्रिंग्स म्हणतात त्यांना आपण. करंट स्टॉप केल्यानंतर, करंट फ्लो करणं स्टॉप केल्यानंतर वापस या पॉइंटरला झिरो डिफ्लेक्शनवर आणायचं काम हेलिकल स्प्रिंगचं राहते. हे आहे परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन. आता या गॅल्व्हॅनोमीटरचा तर यूज तुम्ही शिकलात, पोटेन्शिओमीटर मध्ये वगैरे यूज होते. या गॅल्व्हॅनोमीटरला आपण ॲम्मीटर म्हणूनही वापर करू शकता. तुमच्या माहितीसाठी गॅल्व्हॅनोमीटरचा रेंज खूप कमी आहे, मिली अँपिअर्स मध्ये आहे. मिली अँपिअर 1 to 10 मिली अँपिअर गॅल्व्हॅनोमीटरचा रेंज राहते. याला आपण ॲम्मीटर म्हणूनही वापर करू शकता आणि वोल्ट मीटर म्हणूनही याचा वापर आपण करू शकता. वापर करण्याचे स्लाइट मॉडिफिकेशन्स आहेत. ते मॉडिफिकेशन्स काय आहेत ते समोर आपण बघू. चला कन्स्ट्रक्शन ड्रॉ करून घ्या. अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. हे डायग्राम फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलचा होता. हे पण ड्रॉ करून घ्या. 4 इथं काय आहे? थंब आहे.